जे दाखवायचा प्रयत्न करतोय ना ते काय माहिती किती लोकांपर्यंत पोहोचतंय, पण जे आपण फील करतोय ना भाई अजून आपली लोकांहून पर नाही एवढे नाही का. मी त्या ब्लॉगिंग सोशल मीडियाला लिहून होणार लोक आता किती मजा करून दे, पण सगळी 99.9% लोक डिप्रेशन मध्ये. काय बोलायचं तुला. जानेवारी पासून पाणी पडतं वरून डोंगरावरून पाणी तर नाही का असं खाली हे पडतं बघ इथंच. आता चालू माय उठणं कीर्तन बिर्तन केलं का नाही मग तू. सगळं झालं. मीच आता आलो जेवलो. टांगाचं पलटी झाला ना काय कोडे बरोबर होते त्याची. असं पण नाही की गाडी जागा नाही. भीती वाटते बाई. पिस्तुले आता कुणाला मारामारी करायची. बाईला मोडला काय तुला. तुला बसती तिचे ना. अरे रात्री म्हटलं आता कार्यक्रम झाला जाऊ का. लवळवाडी आहे ना ते भांडाराचं लोकेशन त्याच्यापेक्षा हे कमी नाही राव. फक्त पावसाळ्यात यायला पाहिजे. आता एवढं खास नाही वाटत, पावसाळ्यातलं सही वाटत. पण आता पाहिजे कॅम्पिंग बिम्पिंगला जबरदस्त होईल. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण नाही 12 वाजलेत. आम्ही आलोय ना जरा लय वैतागलो होतो राव. म्हणून चला पुढं तर फिरून येऊ राव. आम्ही चाललोय पुढं पाईट पाळू साईडला. गाडीत नेमकं डिझेल कमी आहे आमच्या, डिझेल टाकतोय. 12 वाजल्यात बरोबर. ओ फुल करा. 3000 करा बरोबर. 3000 करा. चालू बघ संतोष शेठ. 33 लिटर आले. तर ड्रिप करून दे ना. 33 ह्याला त्या शेवटच्या जेव्हा पण चालवलं मी कधी नाही नाही का. शेवटच्या किती चालतं ते कांडीवरती 40 किलोमीटर कमीत कमी जास्त चालतं. मग 650 बरोबर रेंज आहेच की गाडीची. म्हणजे आजपर्यंत शेवटपर्यंत असं कधीच नाही केलं. एमटी टँक पर्यंत नाही असं चालवलंच नाही कधी. पुढं फिराय भारी वाटतं माहिती का. इथून माग आहे ना या MIDC लय गर्दी. मोकार गाड्यांची नुसत्या गाड्या चाव 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 चाव. बाई इथून पुढे गेलं ना अख्खं क्लिअर आहे. लय भारी वाटतं इकडं. आता प्रत्येकाला वेगवेगळं फिरायची वेगवेगळं हिंडायची सवय नाही का. पहिलं मी पण एवढं हिंडत नव्हतं इकडं. मला जास्त इकडं हिंडत आम्ही निगडी बिगडी आकोर्डी त्याच भागात आमच्या भागात जास्त फिरायला. इकडं क्वचित काहीतरी यायचं नाही का असं डिसेंबर महिन्यात दत्त असायचं ना. दत्त जयंती दावायची आम्ही पुढं. तर एकदा काहीतरी आलो तर नाही तर नाही. आता ते बैलगाड्यामुळे इकडे हिंडाय वाड्या बिड्या आता इकडे भारी वाटायला लागले. पहिले एवढं हिंडत नव्हतं इकडं आम्ही. आता ड्रोन दिसणार नाही रे भाई सगळं. आता वातावरण क्लिअर नाही. पण इकडं पावसाळ्यात नक्की यायला पाहिजे. पावसाळ्यात आता पण भारी वाटतंय. पण थोडं कसं स्काय क्लिअर पाहिजे बस. त्यावेळेस मस्त वाटतं. आज आहे ना बरोबर 31 जानेवारी ना भाई. 31 जानेवारी पासून पाणी पडतं बघ वरून डोंगरावरून. पाणी तर नाही का असं खाली हे पडतं बघ इथंच दिसतंय बघ. आणि असं नदीला जाऊन मिळत आहे. दरवेळेस आम्ही इथून ड्रोन फ्लाय करत असतो. पण यावेळेस ना जरा व्ह्यूज ना चांगला राव. इथं पावायला बरं जागा आहे माहिती का. आम्ही पावायचं इथं 2 वेळा आलतो ना रे आपण. हा ओ या साईडला खाली बरोबर. ते आमचे जरा गाण्यावाले जरा मित्र झालेत नाही का. त्यांचं गाणं रिलीज झालं काल. त्यांच्या गाण्यामधले सीन इथलेच आहे बरेचसे. चहा नको प्यायला म्हणलं आज थंड आणलं जरा झोप तरी उडन. हा ना राव लय बाकास वाटतंय राव आज. वातावरण लय मांगार रे. हा मै सांगतात पाऊस दिवस फाटणार आहे बिटणार आहे. पर वातावरण क्लायमेटला फार गोडा लागला आता झाले. लोकांनी गोदरे बिदरे घेऊन आलेत पार. दुलाई सेक्शन चालू आहे. दरवेळेस आले की दरवेळेस सेक्शन चालू जातं. होय तर आम्ही हिल घेतोय. थोडं राहिलेलं आहे मग पुढे जाऊ म्हणलं मग परत. आणि तिथून ड्रोन उडू आपण एकदा. बस ना चुकीचं आहे राव.
मला तर भीती वाटत येड आहे असं बसाय माहिती का त्याला एवढी जागा असून सुद्धा ह्यो असं करत असताना काय नाही. टांगाचं पलटी झालं ना काय कोडे बरोबर होते त्याची असं पण ना की गाडी जागा नाही भीती वाटते बाई पोर अशी बसले राव चले बराच वेळ थांबलो आम्ही इथं अजून आहे ना मी पाठबाला फोन करायचा आहे त्याला घेऊन जाऊ मस्त बस त्याला बरेच लोकेशन माहिती तिथं हा डीजेचा माईक आहे ना मी चार्जिंगला लावला आत्ता याला कधी यूजच नाही केला मी प्रॉपर पाहिजे तसा चार्जिंगच नव्हते हो तिथं झिरो आहे The dark, 'cause once you let the light in, you won't see the beautiful stars shining down from afar. No, I ain't afraid of the dark. I don't mind the rain, bringing life back. We can breathe again when dealing with the pain. No, I don't mind the rain. And ooh, that's the way it goes. Life will teach you what you need to know. And ooh, फ्लाय घालता बाई कसलं भारी क्लायमेट वाटतंय ना फक्त जरा ढगाळ नाही का नाही तर बाई सर सही वाटत संतोष शेट गाडी चालली जात संतोषला गाडी येते ते पण मी चालवायचं कायम आज जरा निवांत बसू जरा घेऊन याला काय आलं या ऑन झालं काय डिस्प्ले हे काय आजारी काय हा ना एवढा वेळ बंद होत आडणं बंद करू अरे साईडला बसायची काही सवय नाही रे अशी वाट हालायला लागली असं उलटी गत व्हायला लागले मला नाही होतं ना. म्हणून मी कधी बसत नाही मीच माझी गाडी चालतो कायम आता असं कसं पॅक वाटतंय ना सगळं हातपाय हलतात सगळं होतं ना ते काय होत नाही हम्म. असं निवांत बसलं ना असं गुम्यागत बसलं ना मग हे तोंड बिंड गप होतंय डायरेक्ट पोट हालते राख घाटानं तर टाकत धरला होता यांनी हा निश्चितच घाट भरवलं होतं यांनी तर अजून आहे की वाटतं का झाला नाही झाला की तो कधीच झाला ना झाला हा योग आता बरोबरी चालू आहे आता मागच झाला तर तो तीन कुठे आहेत ग नितीन कुठे नाही आई आई नाही नाही आम्ही आता पांडपाला फोन केलता तो म्हणला डाय आमच्या गावातच या त्याच्या गावात चाललोय आम्ही आता हे जवळच इथून 1-1.5 किलोमीटर आहे फक्त पहिले असे लोक बसायचे आपले इथं असे पारावरती सेम असं गाव होतं आठवत ना तुला हा 10-15 वर्ष आधी आम्ही 10वीत होतो ना मला चांगलं 10वी आठवते माहिती का आता मी तर म्हणतो देवगावापेक्षा मी तावडं जास्त बघितले आवडत ना हा आपण 10वी पहिली पासून 3री पासून आपण 10वी पर्यंत तावडत होतो हा कार्यकर्ता ठोकरचा असा काय आलं तो पण तिकडून आला हा. पण मध्ये चॅम्पला असता कार्यकर्ता काय नाही होतं इकडे यात्रा बित्रा असेल तर किती लोकांचं पण असते ना पहिलं आपल्या उरसाला पण किती मजा यायची ना त्या आता उरुस गेला सगळंच गेलं सगळ्यात गेलं उरुस होत पहिल्यापेक्षा आता बाहेरचे लोक जास्त दिसतात रे आपल्या इथं मागून उघड काय पिस्तुले आता कुणाला मारामारी करायची कुठं सोडायचं तुम्हाला घरी नाही नाही घरी कुठं वाटवायचे का बरोबर मला वाटतं तिकडे चालले ना ते आईऱ्याला चाललोय हो मग बरोबर वाटवलं वाटवायचे का तुमच्या इथं इलेक्शन आहे का नाही का आता तुमच्याकडे आहे? आमच्या काय इलेक्शन दावा आमची नगरपंचायत आता हा जाईल ना झाली की आमची नगरपंचायत हा, कधीच झालं. तुमच्या इकडे काय खळबळ आहे आमच्याकडे आता खळबळ आता एका डळच नाही करू बुट्टे पाटील हो सुक्का तो खवा आणायचं माहिती चाला आजी दादाच चला काय पाणी बिणी घ्या ना. नको ना पाणी बिन नको नको पुढे जायचं आम्हाला
उतरा सावकाश उतरा. चालेल. कशी आहे लोक इथली? अरे इकडं असंच असतं रे. एवढं आहे. खेडेगाव आहे ना, तेच आहे. गाव खेड्यातले माणसं म्हणल्यावर. नवीन काय इच्छा आहे त्याच्यावर चर्चा असते. आमचं आजोबा पण असे होते माहिती का, आमचं भाऊ पण असं टोपी बिपी घालायचं, दुसरं घालायचं. आणि हातात काठी असायची ना, बाबा म्हणले स्टँड आहे काय, स्टँडला बंदूक म्हणले. बंदूक. बाबा जरा गमतीशीर दिसत होते ते काय मजाक मध्ये म्हणले काय. माझ्या मध्ये. ते काय तो आता लगीन थोडी करतात, ते जुन्याचे हुशार आहे. गणेशमध्ये पांढरे उभे झालेत का? बरं वाटतं अशा लोकांसंग बोलले माहिती इकडले. पाहुणाशी त्यांचा सॅम. सॅमचा पाहुणा आहे नाही का, हा त्यांनी सांगितलं आम्हाला. पाणापासून म्हणला आम्ही पाहुणे. पहिले विठ्ठलवाडीला होती. येस. त्या गावात चाललोय आम्ही आता. त्यांच्या गावात सप्ताह आहे म्हणला. काला नाही काला सप्ताह एकच झालं ना रे. एकच झालं काल. हा. म्हणलं तिथं या डायरेक्ट. सर म्हणलं काय म्हणलं त्यासाठी झालोय टाइमपास करीत फिरायला. पांढरा वाढत असं. पांडा शेठ. पांढरा काय पांडा शेठ. खेळला चाललाय, कधी येणार आहे? बैलाने मोडला काय तुला? तू नकोच करू. झालं? तुला बस तिथे ना. अरे रात्री म्हणलं आता कार्यक्रम झालाय डायरेक्ट कमी झाली. शाबा. एवढं वरती अख्खं सुजलेलं इंजेक्शन गोळ्या पायाने तोडवलं काय बाई? म्हणतात ना, हे बैल घाल शिंग असं झाले. मी बैलाच्या खालून घुसलो. बैलाच्या खाली सूर मारला बैलाच्या खाली. मी असा विषय झाला, मी गेलो बैलांच्या खाली. माहिती आंबोनाचा टप ठेवलेला, टप उचला गेलो का, मी असं इकडून जाण्यापेक्षा मला खालून घुसलो शॉट मध्ये मारायला. अरे घरचं बैल रे. वरती उडालं आता ते घाटातल्या बैलांना तुडावलं असं राहिलं असतं का नीट. घरच्याच बैल तू आता काय माझ्याच बैलांना मला तुडावलं. तू लॉयल नाही ते संग. मी म्हटलं नक्की याला बैलानेच तोडवलेलं दिसतोय. खरंच झालं. नाही तेच झालं ना. हा आलो परत. पांडा शेठ काय गळबळे आज चकाचक होऊन ये पारा. सप्ताह होता. अहो आत्ताच आलो, माय उठणं कीर्तन बिर्तन केलं का नाही मग तू? सगळं झालं. मीच आता आलो जेवलो. हा, बघ मी तुला काय म्हटलं, बत्त्यावर आलाय पांढरा. नाही बत्ता नाही तसा, मला तिकडून यायला उशीर लागला. कितना बी खाओ. कष्टाचं का. त्या गावात आलतो अखंड नाम बर. हा अरे चालू हा अखंड अरे नाम. भारी बाई इकडे लय शांतता आहे बाई या गावात. पांडा शेट मोबाईल आणा गेला इकडे, मोबाईल लावला चार्जिंग कोणाच्या घरी. इकडे सगळी अपग्रेड आहे. पांडा शेट चला. एक आहे ना आपल्या ओळखीत चालतं इंस्टाग्राम, त्यांनी नंबर दिला मला. त्यांच्या घरी जायचं आपल्याला, त्यांचा बैल बघायला. त्यांच्या गोट्यावर असेल ना तो बघू, तो दाखवतो तो बैल कसा आहे. बाजी संग पडलेला आहे रे. मला तर पहिल्या वेळेस विश्वास नाही बसला. बाजी सोबत पडलेला आहे काय, ते बैलाला लागल्यामुळे आजारी पडला वाटतं परत तो. असं करत संतोष शेट आमचं. हा, तुमच्या दोन होत्या शेजारी, तुमच्या विजय राहायचे आणि तुम्ही इकडे राहायचे. माडी होती आमची माडी. माडी. ड्रोन आहे मा ड्रोन. हा ड्रोन आहे. तिकडे सारखं बघ त्याला. ओके ओके. इकडे सारखं पांढरा. आता खर्च होईल मला. हा खर्च होईल नाही तर बाबा तुझा खर्च नाही परवडायचा मला. नाही घेतो आज मग. नाही शिवायला आहे. अरे सरळ तिकडे वर गेला तुझ्या. हा का. तिथे पराळ्याला कोणचं लोकेशन आहे डॅमच्या कडेला म्हणाल तुम्हाला? पराळ तू आज तिकडे डॅम कडचं लोकेशन आहे ना चांगलं. तुम्ही शूटला बैठलेलं वाटतं. हा पण ते तसंच होतं मला तिथे एवढं हे नाही काय वाटलं. कुठं आहे ते जायचं का? जायचं का चला. चल ना जाऊ बघू. अरे ते मला व्हिडिओ मध्ये चांगलं वाटलं तरी त्यापेक्षा. हा ना हा ते एक भारी लोकेशन आहे तिकडं राव मग त्या डॅमच्या कडेला. आता आम्ही वरून बघितलं नाही का, आता परत फिरून आलो तुम्हाला दाखवतो तिथलं लोकेशन. ते आम्ही ड्रोन फ्लाय करू जाऊ आपण आणता तिकडे जरा. तिथं काय खायला बिला असेल ना गावा तुमच्या तिथं. आमच्या गाव तो ह्या रस्त्याची इकडे आमच्या गावची बाउंड्री, ह्या रस्त्याची परळ्या गावची बाउंड्री, असं आहे का? ही आयरे गावची बाउंड्री. बर आपल्या सारखंच आहे रे. इकडे आहे आपल्या भागात इकडे डेव्हलप झाल्यामुळं वाटते नाही का, इकडे एकच वाटतं आता सध्या. आमच्या इथं आपल्या इथं पण असंच होतं की भांडा.
पांडा शेट पावसाळ्यात काय वाटत असतं रोहित एक नंबर. हा तर ड्रोन फ्लाय केला नाही बरं वाटतं बरं का इकडं पण दोन्ही साईडनी पाणी मध्ये रोड आहे ते माहिती ना ते म्हणतात राहिला लवाळवाडी लवाळवाडी. बैली रील तिला रील व्हायरल आहे तसंच वाटतं रे बाई इकडं बरं का भाऊ विषय असा आहे संतोष शेठ. तेवढा आयलंड रे गाडी आम्ही त्या दिवशी गाडी कुठं लावली होती का एका रबशी. I've never been to this part of town. Everyone is dressed up here, but looks so down. Lost in a room where my shadow drowns. मी आता जे दाखवायचा प्रयत्न करतोय ना ते काय माहिती किती लोकांपर्यंत पोहोचतंय पण जे आपण फील करतोय ना भाई अजून आपली लोकांहून पर नाही एवढे नाही का 2-3-4 वर्षानंतर त्यांना कळलं की अरे ही धूळ बिळ आहे अरे आपण नाही पण आता वाईट लागली सगळी आता हा आता हे मुंबईची लोक कशी नाही शिक्षण त्यांचं बाहेर फिरण्यामुळे ते आपल्या माइंडसेटनी म्हणा सगळ्या गोष्टी लय पुढे आहेत आता मी आता त्या स्टेज झालो आता नंतर आमच्या 4-5 वर्षानंतर आपले लोक येतील या स्टेजला तर आपण पुढे जाऊ म्हणजे असं अपग्रेड होतं राहतं रे आणि हे हा आहे ना हा जो आता आहे ना ब्लॉगिंग सोशल मीडिया लिहून होणार लोक आता किती मजा करून दे पण सगळी 99.9% लोक डिप्रेशन मध्ये काय बोलायचं तुला It's not real, it's just pretend. कॅम्पिंग करायला यायचं पण त्याला जरा सामान निमान सगळं सज्ज करायला लागणार मला जेवण बिवण इथं बॉन फायर करायला चांगली लाकडं बिकडं पाहिजे लय भारी होईल पण कॅम्पिंग करायचं जबरदस्त होईल आणि इथपर्यंत गाडी येईन त्याशिवाय का पांडा शेट हा नक्कीच येईल ना गाडी. पाणी आखं क्लिअर आहे का अरे एकदम एकदम स्वच्छ स्वच्छ. हा मग मी गेलो ना. काचाकत पाणी हे बघा काचाकत पाणी. खरंच की राव अरे झाडं बिडं बारक्या आहेत, पाणी. अरे खरंच कक साप पाणी रे अख्खं इथं आहे ना येऊ इथून बघ बघ त्या. दगड बघ. अरे खरंच की अख्खं साप आहे रे अच्छा तर पाणी नाही राहिलं आमच्या इथं आणि आमची इथं पहिली गोष्ट आता ते आपण ते नंतर काय काय म्हणतात त्याला काय ते अंत्यविधी झाल्याच्या नंतर ते जे हा, हा, राहतं हा. ते याच्यात नाही सोडत नाही सोडत नाही बंद केले डायरेक्ट. बंद केलं हा बाई सगळ्यांना सांगितलं आणि जे काय आपल्या शेतामध्येच ज्याच्या त्याच्या क्षेत्रामध्ये नाही का हा, जागा हा. तिथंच हे करायचं इकडं धरणामध्ये नाही सोडायचं बंद केले तेव्हापासून हे केलं. लोक इच्छा टाकलं तर काही फरक नाही पडणार रे पण आमची इंद्रायणी नदी येऊन बघितलं कधी जालो बघ ना काय होतंय तुला लई दाखवतो 2 मिनिटात हा ना? लोकल माणूस म्हणजे बाई त्या नदीचे ना पाणी ठेवणार नाही ते आता आम्हाला माहिती तिथं काय विषय आहे, नाही का पण नवीन माणसांना डायरेक्ट 2 मिनिटात पाणी घ्यायचं त्याच्यात नाही. बाई तुला दाखवलं ना आपण इंद्रायणी ठिकाणी काय बघशील डायरेक्ट All your lies just taste so sweet. Concrete jungle where dreams are sold. Thank God I found you. या साईडला ना तिकडे ना रो चारी बाजूनी पाणी चारी बाजूनी आणि फक्त सिंगल रोड आहे जे लवाळवाडी आहे ना ते भांडाराचं लोकेशन त्याच्यापेक्षा हे कमी नाही राव फक्त पावसाळ्यात यायला पाहिजे आता एवढं खास नाही वाटत पावसाळ्यातलं सही वाटत पण आता माहिती कॅम्पिंग बिम्पिंगला जबरदस्त होईल